विद्यार्थी आंदोलन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील लाठीमाराच्या आरोपाचे पडसाद आता जालन्यात उमटलेत। काँग्रेसनं मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे, तर भाजपने काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन छेडलंय। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। तिकडे दिल्लीतल्या गोंधळानंतर गल्लीत काय राडे होत आहेत पाहूयात। दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करत जालन्यात काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी मोदी सरकार हटाव, देश बचाव, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय। या दरम्यान साध्या पोलिसांच्या वेशात असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या तरुणांवर अन्याय अत्याचार केलाय। राहुल गांधी यांना ताब्यात घेतलाय। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। विद्यार्थी आपल्या प्रश्नासाठी, आपले प्रश्न सोडवण्यासाठी जंतर मंतर दिल्ली येथे त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं आणि त्यांच्या मागण्या ह्या रास्त मागण्या त्या ठिकाणी आहेत। या मागण्या मंजूर करण्याच्या ऐवजी, त्यांच्याशी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याच्या ऐवजी त्यांच्यावरती लाठीचार्ज त्या ठिकाणी केला। अनेक विद्यार्थी जखमी झाले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक विद्यार्थ्यांचे जीव प्राण त्या ठिकाणी गेलेले आहेत। अशा वेळेस सरकारने न्यायाची भूमिका ठेवण्यात अन्यायाची भूमिका त्या ठिकाणी करते। काल राहुलजी गांधी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे प्रश्न सुटावे म्हणून त्या ठिकाणी जंतर मंतरवरती त्या ठिकाणी गेले असता त्यांना सुद्धा केंद्र सरकारने साध्या वेशात असलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। साध्या वेशामध्ये असलेले भाजपच्या कार्यकर्त्यांनी तरुणावरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करून लाठीचार्ज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला। ही निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री त्या ठिकाणी आहे, हा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी चेष्टा करतो। ही चेष्टा हसत त्या ठिकाणी जातो, म्हणजे ती विद्यार्थ्यांची चेष्टा त्या ठिकाणी करतो। ही गोष्ट लोकशाहीला काळांबी फासणारी आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेणार नाही आणि विद्यार्थ्यांवरती झालेला अन्याय दूर होणार नाही, सरकार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत चालू ठेवीन, तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। आणखी तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू। दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत। आतापर्यंत इतिहासात पंतप्रधानांच्या घरासमोर कोणीही आंदोलन केलं नाहीत। भगवान रामाचा अपमान हे लोक करत असून हिंदू धर्माला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय। एक लक्षात ठेवा, काल याने काय केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर केलं की नाही? आतापर्यंत इतिहासात कोणत्याही प्रधानमंत्रीच्या घरासमोर कोणी केलेले नाही। ठीक आहे, जंतर मंतर असेल, सांसद असेल किंवा पार्टी कार्यालय असेल तेव्हा तिकडे होतात, पण आता पहिल्यांदा हे पांडा ते त्याचा निषेध म्हणून आम्ही त्या काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर, विशेष म्हणजे कल्याण काळे जे खासदार आहे त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि प्रत्युत्तर म्हणून दिलेलं आहे। आणि बघा, ठीक आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, गव्हर्नमेंटने 13 लोकांना त्यात कल्पित लोकांना शिक्षा केलेली आहे, त्यांना आत केलेली आहे, तरी या आंदोलनामध्ये सनातन धर्म आणि विशेष करून भगवान राम यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करू लागले। ते बरोबर नाही आहे। ते RSSचा काही संबंध नसताना RSSच्या विरोधात बोलायचं किंवा सनातन धर्माच्या विरोधात बोलायचं हे पद्धत नाही। या आंदोलनामध्ये काही सामाजिक कंटक घुसले, जे हिंदू धर्माला, सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही सक्षम आहे, गव्हर्नमेंट सक्षम आहे, पंतप्रधानजी सक्षम आहे, मोदी साहेब सक्षम आहे, प्रधानजी सक्षम आहे आणि अशा प्रकारे तुम्ही करणे ही उचित नाही। परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलाय। त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टळलाय। मात्र काही काळ परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी कार्यालयात उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे। दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं वातावरण तापल्याचं पाहायला मिळालंय। भाजपचं आंदोलन संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसर स्वच्छ केला। राम मंदिरातील चोरांनी आमचं कार्यालय अपवित्र केलं, त्यामुळे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलंय असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। चोर आमचं काँग्रेसचं कार्यालय येऊन हे आंदोलन त्यांनी केलेलं आहे, तर राम मंदिराच्या चोरांनी आमच्या कार्यालयावर आल्यामुळे आमचं कार्यालय अपवित्र झालेलं आहे आणि आमच्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार आम्ही गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र केलेली आहे। दिल्लीतील आंदोलनावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता जालन्याच्या रस्त्यावर पोहोचलाय। दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अजय गाडे, LS मराठी, जालना।